नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आज विधान परिषदेची रणधुमाळी आपण सगळेजण पाहत होतो आणि याच निमित्तानं अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या झिरो अवरमध्ये आज खास आपण आमंत्रित केलेला आहे. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत असतील. त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याबरोबर चर्चेमध्ये सामील होत आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण. तुम्हा तिघाही मान्यवरांचं खूप खूप स्वागत. चर्चेकडे आपण वळणार आहोतच, मात्र तत्पूर्वी आजचा दिवस हा राजकीय दृष्ट्या वादळी होता. विधान परिषद स्पेशल झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेलं होतं त्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज लागला. लोकसभा निकालाप्रमाणे फार मोठा उलटफेर होईल अशी हवा होती, पण प्रत्यक्षात 2022च्या विधान परिषदेचीच पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांचं गणित फिट्ट बसलं आणि महायुतीचे सगळे म्हणजेच भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 असे सगळे एकूण 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे 3 पैकी 2 उमेदवार विजयी झाल्यात. भाजप नेत्या पंकजा मुंडे 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमदार बनलेले आहेत. सर्वात शेवटी येऊन उबाठा शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरांच्या गळ्यामध्ये देखील पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. अजितदादांनी आपले आमदार राखलेच, पण आणखी 5 मतांची जुळणी देखील करून दाखवली आणि या लोकसभेमध्ये दमदार कामगिरी केलेल्या काँग्रेसची किमान 8 मतं फुटली आहेत. लोकसभेत आपली जागा सोडावी लागलेले शिंदे सेनेचे 2 माजी खासदार आज विधान परिषदेचे आमदार बनले. खरं तर ही निवडणूक बिनविरोधच झाली असती, पण 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक अटळ बनली. काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती, तर शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा आधीच केली होती. अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना उभं केलं आणि महाविकास आघाडीमध्येच सामना रंगणार हे जवळपास पक्क झालं. मात्र अजितदादांचे नाराज आमदार शरद पवारांकडे जातील अशी हवा होती. शिंदेंचे नाराज आमदार ठाकरेंकडे जातील अशी सुद्धा हवा होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीनं आपले सगळे 9 उमेदवार निवडून आणले आणि महाविकास आघाडीमधील दरी उघड झाली. ठाकरेंच्या नार्वेकरांसाठी शरद पवार यांनी पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांना बळीचा बकरा बनावं लागलं. याचे पडसाद विधानसभेला उमटतील का हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. आजच्या निवडणुकीचे सगळे बारकावे आणि विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेतच. सर्व विजयी उमेदवारांची नावं पाहणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर एकंदरीतच विजयी उमेदवार कोण कोण आहे त्यावरती आपण नजर टाकतोय. महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आलेले आहेत. पंकजा मुंडे भाजपच्या 26 मतांनी विजयी. त्यानंतर योगेश टिळेकर यांचा देखील विजय झालाय. 26 मतांसह परिणय फुके भाजपचे तेही विजयी. 23 मतांसह अमित गोरखे तेही विजयी. तर विजयी ठरलेले आहेत शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 23 मतं. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच राजेश विटेकर विजयी झालेले आहेत. मतं मिळाली आहेत 23. त्यानंतर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव 25 मतं घेऊन विजयी. कृपाल तुमाने शिवसेना शिंदे गटाचे 25 मतं घेऊन विजयी. भावना गवळी शिवसेना शिंदे गटाच्या त्या देखील विजयी 24 मतं. तर सदाभाऊ खोत हे देखील विजयी झालेले आहेत. मतं आहेत 24. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना ऐनवेळेला उमेदवारी देण्यात आलेली होती, ते देखील विजयी झालेले आहेत 24 मतं. आजची विधान परिषदेची ही रणधुमाळी नेमकी कशी आणि त्यानंतर आलेले निकाल याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आपण आपल्या सर्व मान्यवरांबरोबर. सगळ्यात आधी केशवजी मी आपल्याकडे येतो. केशवजी, 2022ची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करण्यात यश मिळालेलं आहे आणि जे गणित भाजपनं आखलेलं होतं ते जसंच्या तसं समोर आहे आणि निकालही समोर आहे. मला असं वाटतं आजच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्या, त्यातले 2-3 मुद्दे स्पष्टपणे सांगितले पाहिजेत.
त्यातला पहिला सगळ्यात मुद्दा, महाराष्ट्राच्या राजकारणाचं सूत्र हे देवेंद्रजी ठरवतात हे तिसऱ्यांदा सिद्ध झालं. यापूर्वी 1 वर्ष 2 वर्षापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली, त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीकडे मतं कमी होती, पण भारतीय जनता पार्टीनं अधिक खासदार निवडून आणले. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली 2 वर्षापूर्वी, त्यावेळी तर सरकार पडलं. त्याच्यानंतर हा दुसरा इतिहास, आणि आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचं राजकारण हे माननीय देवेंद्रजींच्या भोवती फिरतं आणि ते ठरवतात. हा निकालाचा पहिला अर्थ आजच्या निकालाचा आहे. दुसरा अर्थ, महाविकास आघाडीमध्ये एकसंधपणा नाही हे त्याचं दुसरं उदाहरण आहे. कारण दस्तूर खुद्द शरद पवारांच्याच उमेदवाराला पाडण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सेनेने केलं आहे. ही त्यातली दुसरी वस्तुस्थिती आहे, म्हणजे आपल्याला स्वीकारावी लागेल. कारण शेवटी जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता कोणी, तर शरद पवारांनी पाठिंबा दिला होता, त्यांच्या आमदारांनी पाठिंबा दिला होता, आणि तिथे ते पडले. तिसरं त्यातलं उदाहरण असं की काँग्रेसने कितीही गमजा माराव्यात, पण काँग्रेसचे आमदारसुद्धा आत्ता काँग्रेसच्या नेतृत्वावरती खुश नाहीत, किंवा काँग्रेसकडून आपण जिंकून येऊ शकत नाहीत अशा प्रकारचा विश्वास त्यांना असावा, ज्यातनं एक जी चर्चा तुम्ही करताय की काँग्रेसची मतं फुटली अशा प्रकारचं. आणि मतं तर फुटली ते दिसतंय, कारण या सगळ्या निवडणुकीमध्ये साधारणतः ज्यावेळी आपण मतदान होण्यापूर्वी असं एक चित्र होतं की महायुतीकडे 200, 202, 203 अशा प्रकारचे मतदान आहे, पण प्रत्यक्षामध्ये 220पेक्षा एक जवळ अधिक मतं ही पहिल्या क्रमांकाची ही महायुतीला पडली आहेत. याचाच अर्थ जवळपास 17-18 मतं जी ठरलेल्या 3 पक्षापेक्षा अधिक मतं महायुतीला मिळाली, हाच त्याचा दुसरा अर्थ आहे. त्यामुळे जर आजच्या निकालाचे 3 अर्थ प्रामुख्याने काढायचे तर हे ते 3 अर्थ आहेत. नक्कीच राष्ट्रवादीची मी कमेंट आपल्याकडनं घेणारच आहे या संदर्भातली. मात्र तत्पूर्वी जे आहे आता पाहणार आहोत की एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. तर एकंदरीतच आजच्या निकालाने नेमकं काय साध्य केलं या संदर्भातली आपण सखोल चर्चा यावेळेला करतो आहोत. केशवजी उपाध्ये यांनी सांगितलं की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस जे आहेत तेच विजयाचे खरे शिल्पकार ठरत असल्याचं आणि त्यांनी आखलेली रणनीतीच ही महाराष्ट्रामध्ये योग्य रीतीनं पाळली गेल्याचंही त्यांनी सांगितलं. आज आमचे काही जे काय प्रस्ताव आम्ही पाठवतोय, एकही पैशाची कपात न करता ते प्रस्ताव तसेच्या तसे मंजूर होत आहेत. म्हणाले आम्हाला अगोदरचे म्हणाले आम्हाला केंद्राने पैसे दिले नाही, आम्हाला केंद्र पैसे देत नाही, दुजाभाव करतं, तुमच्या काय घरी आणून देणार? अरे तुम्हाला मागायला नको तर फेसबुक लाईव्ह वर देणार? ये सरकार फेसबुक लाइव पे नहीं चलता है, फेस टू फेस सरकार चलता है. सगळ्यांचा इलाज आम्ही करू, पूर्ण सगळ्यांचा उपचार. आता काय हे सगळे योजना केल्या ना राजेशजी, या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये होईल मोफत. रस्त्यावरचा कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता हवेत चालू लागतो. आणि म्हणून गर्दी हेच माझं टॉनिक आहे. गर्दीची मला कधीच ॲलर्जी नव्हती, परंतु काही लोकांना जरा जरी गर्दी झाली की लगेच सर्दी होते, असे काही लोक आहेत. तर एकंदरीतच आपण प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची देखील ऐकलेली आहे. विद्याताई, मी आपल्याकडे येतो. विद्याताई, मगाशी जो उल्लेख करण्यात आला की महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी एकसंधता नसल्याचं, तर दुसरीकडे मात्र सर्वाधिक स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये आपला असताना सुद्धा मात्र शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव. कसं पाहता तुम्ही आजच्या या निकालाकडे? आजच्या या निकालाकडे असं बघता येईल की महाविकास आघाडीमध्ये एकसंधता पूर्णपणे होती. काहीही त्यांच्यामध्ये मतभेद वगैरे असं काही नव्हतं. फक्त 11 उमेदवार असताना 12वा उमेदवार दिला गेला आणि तोही खूप कॉन्फिडेंटली दिला गेला. आणि नंतर जे काय आता त्यांनी सांगितलं की फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्ये फडणवीस साहेब किती माहीर आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. कारण 50 खोके एकदम ओके जे आपण महाराष्ट्र सगळ्या जाणतो, त्याच्यामध्ये स्वतः आत्ता जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना स्वतः सकट त्यांना आमदार फोडण्यामध्ये यश देवेंद्रजी फडणवीसांना आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांना फोडण्यात त्यांना यश आलेलं होतं. त्यामुळे विधान परिषदेमध्ये काही आमदार फोडणं हे त्यांना काही अशक्य नाही आहे. स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करणाऱ्यांचं
म्हणजे पैशाची जिथे कमीच नाहीये काही, आणि पैसा म्हणजेच सगळं काही आता जिथे आपल्याला बघायला मिळतंय सबसे बडा रुपया, ते आता या निवडणुकातनं एकदा फोडाफोडीचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला, मात्र अनेक आमदार आपल्याकडे पुन्हा एकदा येण्यासाठी उत्सुक असल्याचा मुद्दाही तुम्ही उपस्थित केलेला होता. जयंतरावांची अनेकांनी भेटीगाठी घेतल्याचंही कळतं. निश्चितच आहे, ते सगळं होईलच. काही आमदार थांबलेले आहेत, कोणाला असं वाटतं की आपल्याला काय निधी मिळेल, कोणी पाहिलेलं आहे की या निवडणुकांमध्ये काही पैसा कमवण्याची संधी आहे तर ती कमवून घेऊया. पण आता विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर आपल्याला चित्र पुन्हा बदललेलं दिसणारच आहे. त्याच्यामध्ये काही आमच्या मनात तिळमात्रही शंका नाही आहे. परंतु आजची जी फडणवीसांची नीती होती फोडाफोडीची, त्याच्यामध्ये ते माहीर आहेत, भाजप माहीर आहेत, सत्ता आहे त्यांच्याकडे, पैसा आहे, आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतलेला आपल्याला दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील आमच्याकडनं आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि ते पराभूत होतील असं आम्हाला जराही वाटलेलं नव्हतं. पण हे सगळं कसं झालं, काय झालं, हे आता कालांतराने आपल्याला कळेलच. त्याचा आढावा पक्षश्रेष्ठी निश्चितच घेतील. बरोबर आहे. नक्कीच एका बाजूला राष्ट्रवादीमध्येच ही थेटपणे फूट पडल्याचं दिसतं, एका बाजूला आनंद तर दुसरीकडे दुःख असेल. मी आपल्याकडे येतो केशवजी, मात्र तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आपल्या विजयाचा जल्लोष केला. लोकसभेला अजित पवारांना मोठा धक्का सहन करावा लागला होता आणि त्यामुळे आजचा विजय अजित पवारांसाठी मात्र मोठं टॉनिक ठरेल. आजच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांसोबतचे आमदार फुटणार अशी चर्चा रंगलेली होती आणि प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीला त्यांच्या आमदारांपेक्षा जास्तीची 5 मतं पडलेली आहेत. या विजयानंतर अजित पवारांनी सर्व आमदारांचे आभार मानलेले आहेत. आमची मतं होती 42, परंतु आम्हाला 47 मतं पडली. ज्यांनी आम्हाला विश्वास दाखवला आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं, आमच्या दोन्ही उमेदवारांना, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आमचे उमेदवार निश्चितपणे पात्र राहून पुढची वाटचाल करतील, जनतेचे प्रश्न सोडवतील. मला अतिशय मनापासून माझ्या सगळ्या आमदारांना पण धन्यवाद द्यायचे, त्यांच्याही सगळ्यांचे आभार मानायचे. त्यांच्या हितचिंतकांनी आम्हाला ॲडिशनलची मतं दिलेली आहेत, त्याही माझ्या हितचिंतकांचे मला मनापासून. एबीपी माझानं सकाळीच बातमी केली होती, तब्बल 48 मतं अजित पवारांकडे असल्याची. ठीक आहे. बरं, हितचिंतकांचे आभार मानलेले आहेत. केशवजी, आपल्या मुद्द्याकडे येण्याच्या आधी मात्र मी अभय सरांकडे अगदी थोडक्यात जातो. आजचं जर आपण संपूर्ण निकाल पाहिले की महायुतीचे 9 उमेदवार विजयी आणि महाविकास आघाडीचे 3 पैकी 2. एरियल व्ह्यू तुमचा काय सांगतोय या क्षणाला या निवडणुकांच्या विश्लेषणाबाबतचं? नाही, एक निश्चित आहे की महाविकास आघाडीकडे 3रा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी आवश्यक मतं लागतात तेवढी नव्हती. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतले किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही आमदार परत येण्याच्या मनस्थितीत आहेत, असे वातावरण होतं. आणि ते आमदार कुठे ना कुठे ह्या गुप्त मतदानातून आपला कल इकडे दाखवतील, म्हणजे घर वापसीच्या प्रयत्नात असलेले. पण तसं काही झालेलं नाही. बरोबर. त्या आमदारांनी म्हणजे पुढच्या विधानसभा निवडणुकीत काय जो वेगळी भूमिका घ्यायची आहे असे कुठलेही इंडिकेशन याच्यातून दिलेले नाहीत. किंबहुना युतीची मतं, आता घोडेबाजार वगैरे या सगळ्या चर्चा होतील, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करतील. परंतु एक निश्चित आहे की महायुतीने आपले मतं राखली आहेत, ॲडिशनल मतं मिळाली आहेत. दुसरं असे की जयंत पाटील यांच्याकडे स्वतःची काहीच मतं नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना 12 मतं देऊन केली होती, तेवढीच मतं मिळाली. त्यांच्या पक्षाचा स्वतःचा एक आमदार आहे, म्हणजे किमान 13 मिळायला पाहिजे होती. त्या व्यतिरिक्त काही डाव्या पक्षांची मतं त्यांना अपेक्षित होती. ती बरीच मतं सगळी म्हणजे भाजपाला डावी मतही मला मिळाली. जो मुद्दा आहे त्यालाच पुढे मला नाही असं वाटतं की विधिमंडळामध्ये पहिल्यांदा शेकाप नसणार आहे. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे म्हणजे शेकापचा एकही प्रतिनिधी आता दोन्ही सभागृहामध्ये नसेल तर म्हणजे रायगड जिल्ह्यातलं जे मर्यादित त्यांचं एकेकाळी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांचे शेकापचे पॉकेट्स होते, नंतर तो रायगड पुरता मर्यादित झाला होता. आणि आता रायगडमध्ये सुद्धा जर शेकापला प्रतिनिधित्व निश्चित नसेल तर मला वाटतं की त्या पक्षासाठी निश्चितपणे आपल्या राजकीय भूमिकेबद्दल विचार करायची निश्चित वेळ आहे. आता ही जी डेफिसिट आहे, हा सगळा ट्रस्ट डेफिसिट लोकांमध्ये निर्माण झालेला, हा भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे आता फक्त 3 महिने शिल्लक आहेत. बरोबर. विधानसभेच्या निवडणुका लागतील. पण एक निश्चित आहे की शरद पवार यांनी जरी विजयाची खात्री नव्हती तरी शेकाप आपल्या बरोबर राहील या दृष्टीने ती रणनीती करून त्यांना पाठिंबा दिला होता. आणि पुढच्या काळामध्ये त्याचे फायदे कदाचित काही मतदारसंघामध्ये निश्चितपणे त्यांना दिसतील. परंतु काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे
यांच्या दोघांच्या मतांची बेरीज होती 53. म्हणजे हे दोन्ही मिलिंद नार्वेकर सुद्धा पहिल्या फेरीत निवडून यायला पाहिजे होते, पण तसं झालेलं नाहीये. मिलिंद नार्वेकरांचे अनेक पक्षात मित्र आहेत आणि त्यांनी त्यांना मदत केली आहे असंही सांगितलं जात होतं. म्हणजे ते पण झालेलं दिसत नाही, किंवा ते झालंय परंतु पक्षातली किंवा काँग्रेसकडून येणारी मतं त्यांची ती फुटली आहे त्याचा अर्थ दिसतोय. म्हणजे याचा अर्थ की लोकसभेच्या वातावरणामुळे या निवडणुकीतलं वातावरण बदले, हे आडाखे मात्र निश्चितपणे चुकले. बरोबर आहे. केशवजी, मी आपल्याकडे येतो. मगासपासून तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा होता आणि काही मुद्दे खोडूनही काढायचे असतील कदाचित. केशवजी, 2-3 मुद्दे प्रामुख्याने म्हणले पाहिजेत. पहिल्यांदा मगाशी आमच्या ताई बोलल्या की काय धनशक्ती वगैरे वगैरे वगैरे. खरं म्हणजे आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसताना आपण उमेदवार टाकणं किंवा उमेदवार पाठिंबा देणं हेच धनशक्ती किंवा फोडाफोडीचं राजकारण करतो आहोत याची उत्तम उदाहरण शरद पवारांनी दिलं होतं. त्यामुळे इतरांवरती बोलण्याचा अधिकारच नाही, पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे मला 2-3 प्रसंग आठवले विशेषतः. एक प्रसंग म्हणजे अभय देशपांडे इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अनेक अभ्यासनिक वर्षाचे आहेत. त्यातलं म्हणजे काँग्रेस किंवा महाविकास किंवा त्यावेळेच्या पुरोगामी आघाडीने शेतकरी कामगार पक्षाचा पहिला पराभव नाही आहे. मी जर चुकत नसेल तर अभय 1995 सालचं मला उदाहरण आठवतं. गणपतराव देशमुखांना सुद्धा पुरोगामी त्यामध्ये काँग्रेस होती, यांनीच पराभूत केलं होतं 95 सालचं. दुसरं उदाहरण गणगणेचं आहे, 2008 किंवा 2009चं असेल. त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीने काँग्रेसकडे सफिशियंट मतं होती, पण तरी सुद्धा काँग्रेस त्यावेळी मतं राखू शकली नव्हती आणि गणगणे मतं एक्स्ट्रा असून सुद्धा त्यावेळी मुंडे साहेबांची रणनीती होती, बाकी सगळ्या गोष्टी होत्या, त्यातनं गणगणे काँग्रेस उमेदवार पडले होते. तिसरं प्रधानांचं उदाहरण तर सगळं ऐतिहासिक आहे, आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे. हंडोरे आहेत, आत्ताच गेल्या 2 वर्षापूर्वी हंडोरेंचं आहे. त्यामुळे असं आहे की शेवटी या प्रकारची रणनीती, विश्वासार्हता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. इथे फोडाफोडी धनशक्तीचा विषय नसतो, तर त्या पद्धतीची रणनीती जर आपण 12च्या आधारावरती 23 मतांचा कोटा आहे, मात्र 12वरती आम्ही करतोय आणि वर काय आजच त्यांचं विधान होतं. माननीय शरद पवारांचं आज विधान दुपारी वाचलं मी की 225 जागा विधानसभेला आमच्या येतील, पण आजच विधान परिषदेत जे आमदारांचं मतदान झालं ते 225च्या आसपास युतीला महायुतीला झालं. हा मोठा विषय विरोधाभास असेल, पण ठीक आहे. पण माझं त्यातलं एवढंच मत आहे की काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसने अशा निवडणुका गमावल्यात पुरेसं मतदान असं सुद्धा. आणि मला आज ती आठवणी झाली गणपतराव जी शेकापच आता जयंत पाटील पडले की गणपतराव देशमुखांचा काँग्रेसने असाच पराभव काँग्रेसमुळे झाला होता, हे उदाहरण मला आठवतं. मग आजचा पराभव कोणामुळे? मी तुम्हाला सांगितलं 2-3 गोष्टी आहेत. मी मगाशी पहिला जो मुद्दा मांडला, एकतर महाविकास आघाडीमधलं एकमेकांमधलं अविश्वास, कारण असं असतं तर 3 उमेदवार आलेच नसते याच्यामध्ये. किंबहुना मग जर खरं पवारसाहेबांनी एवढा विश्वास होता तर त्यांनी उद्धव ठाकरेंनी समजूत काढायला पाहिजे होती, पण त्यांनी ते केलं नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये जरी असं विश्वास देण्यासाठी म्हणून दिला असं अभयरावांचं विश्लेषण आहे त्यामध्ये भविष्यातला राज. पण उलट त्याच्यामध्ये एका अर्थाने जयंत पाटलांचाच बळीच आज एका अर्थाने पवारसाहेबांनी दिला. एक दुसरं या सगळ्यामध्ये एक योग्य रणनीती आखावी लागते. ती रणनीती सातत्याने देवेंद्रजी आखतात, हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांचा बळी दिला असं म्हणणं अगदी चुकीचं आहे. कारण जेव्हा आमची 12 मतं ही होतीच आणि जयंत पाटील साहेबांना स्वतः अनेक वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांना हे माहिती होतं की आपण उर्वरित मतं आपण आणू शकतो. ही जबाबदारी त्यांनी स्वतः घेतलेली होती आणि त्याच्यात ते यशस्वी पण झाले असते. परंतु काही ना काही घडलं आणि अनेक मतं फुटली गेली आणि ते काल काँग्रेसच्या एका आमदाराने जाहीरपणे तुमच्या चॅनलवर पण मी बघितलं होतं की आमचे 4 ते 5 मतं फुटण्याची शक्यता आहे आणि आम्ही काही कुठल्या हॉटेलमध्ये याच्यामध्ये आमदारांना डांबून ठेवलेलं नव्हतं. हे लोक जसं सुरतेच्या मार्गे गेले होते, मग नंतर कुठे कुठे गेले होते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आमदार पकडून नेणं, त्यांना जबरदस्तीने त्यांच्याकडनं जे करायचं ते करून घेणं, ह्याच्यामध्ये हे लोक माहीर आहेत. आता हे रणनीती म्हणत असतील, त्याला मी फोडाफोडी म्हणते. तर हे फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्ये ते हुशार आहे. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने 12 मतं दिली, त्याच्या व्यतिरिक्त समाजवादी पार्टीची मतं होती, MIMची मतं होती, माकपचं मत होतं. तर ही सगळी मतं जर विचारात घेतली आपण तर जयंत पाटलांना किमान 20 तरी मतं पडणं आवश्यक होतं. म्हणजे याचाच अर्थ स्वतःच पक्षाचं एक याचाच अर्थ आहे की राष्ट्रवादीकडून त्यांना 12 मतं जी मिळायला पाहिजे होती ती पुरेशी तिकडे पूर्ण 12 तिकडे गेली नाहीत, किंवा डाव्या पक्षांनी किंवा जे स्वतःला भाजपा विरोधी पक्ष म्हणतात त्या लोकांची तरी मतं आलेली नाहीत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व 12 मतं जयंत पाटलांना मिळाली असा दावा करू शकतो का आज आपण? आता हे आपल्याला आत्ताच तर सांगता येणार नाहीये. कालांतराने आपल्याला एक 2-4 दिवसामध्ये याचं सगळं गणित काय झालं काय नाही विचारमंथन, म्हणजे कोणी खऱ्या अर्थाने कुठे मतं गेले हे सगळं नंतर कळू शकतं, नाही असं नाहीये. ते कळायला थोडा उशीर लागेल पण निश्चितच कळेल. पण राष्ट्रवादीची जास्तीत जास्त मतं
ही जयंत पाटलांकडे गेलेली आहेत आणि उर्वरित जे डावे पक्ष किंवा जे MIM असतील, समाजवादी पक्ष असेल, यांची मतं पण कशा प्रकारे पडली नाही पडली याचा सुद्धा मला वाटतं पण उहापोह मतमोजणी करता येईल. केंद्रावरनं जयंत पाटील जे त्या नाराजीने निघून गेलेले होते ज्यावेळेला या मतांची मोजणी सुरू झालेली होती आणि त्यांची नाराजी नेमकी कुणावर हे देखील लवकरच त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होऊ शकेल कदाचित. निश्चित. बरं, भाजपमध्ये एका बाजूला सेलिब्रेशन सुरू आहे, मात्र आजचा एक भावनिक क्षणही आपण प्रेक्षकांना दाखवूया. तो म्हणजे 5 वर्षांनी राजकीय पुनर्वसन झालेल्या पंकजा मुंडेंनी सुद्धा या विजयानंतर आनंद व्यक्त केला, तर त्यांच्या भगिनी आणि माजी खासदार प्रीतम मुंडे भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. ज्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं नसतं तर खूप आज चेहऱ्याकडे पाहून लोक खूप आनंदात आहेत. खूप काल परवापासून लोक येऊन थांबलेले आहेत. माझं सर्व जे राजकारण आहे ते समर्पित आहे त्या सर्व लोकांना आणि त्यांना आनंद झाला आहे हा माझ्यासाठी फार मोठा. आता अजून मी पाऊल ठेवेन, सही करून तेव्हा प्रतिक्रिया. पण आनंद वाटतोय, मी जिथे जास्त परफॉर्म करू शकेन, जास्त काही पक्षासाठी अजून काम करू शकेन तर तिथे मला अजून आनंद होईल. आता राज्याचा देशाचा अनुभव तर झालाच, आता हा राज्याचा अनुभव आणि निवडणुकीचा अनुभव, पूर्वीच्या 2-3 निवडणुकीचा अनुभव, मला वाटतं खूप छान काम. आणि याच विषयी आपण सर्व मान्यवरांबरोबर पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. अभय सर, तुम्हाला मला थेट प्रश्न करावासा वाटतो. 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहामध्ये जाणं आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला आपण राजकीय पुनर्वसन 5 वर्षांनंतर होणं, कुणाच्या डोक्यावरचं खरं तर हे ओझं उतरलंय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एका बाजूला देवेंद्रजींवरती पण अनेक वेळेला आरोप झाले, भाजपलाही आज हायसं वाटत असणार आहे आणि पुनर्वसन 5 वर्षांनंतर. फक्त मला वाटतं की हे फार पूर्वी होणं अपेक्षित होतं त्यांना, कारण काही मास लीडर जे आहेत भाजपामधले त्यामध्ये ते निश्चितपणे आहेत, त्यामुळे त्यांचं आधीच पुनर्वसन होईल असं वाटत होतं. परंतु त्याच्यासाठी लोकसभा निवडणुकीचे निकाल यावे लागले आणि त्यानंतर हा निर्णय होतोय. पण मला वाटतं की भाजपामध्ये आता हळूहळू कुठेतरी आता जी पूर्वीची संकल्पना होती भाजपाची सामूहिक नेतृत्वाची, ती हळूहळू कुठेतरी परत यायला लागली की काय असं एक आता चिन्ह दिसत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी मला वाटतं की बऱ्यापैकी त्यांना जागं केलेलं आहे आणि आता विधानसभेच्या दृष्टीने त्यांची सगळी बिघडलेली समीकरणं जी आहेत, म्हणजे राजकारणात जातीने लक्ष घातलं जातं, खरं जातीचा उल्लेख करू नये, परंतु प्रत्येक पक्ष हा जातीने लक्ष घालत असतो आणि ती बिघडलेली समीकरणं या विधान परिषदेच्या निमित्ताने परत एकदा जुळवण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. त्या सगळेच उमेदवार जर बघितले आपण तर त्याच दृष्टीने दिले होते आणि ते मला वाटतं की ही निवडणूक विधानसभेच्या त्यांच्या सगळ्या मोर्चे बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहेत आणि त्यात निश्चितपणे पंकजा मुंडे हा एक महत्त्वाचा चेहरा असणार आहे. बरोबर आहे. केशवजी, आजचा क्षण तुम्ही देखील पाहिला आणि महायुतीचे ज्यावेळेला उमेदवार सगळे निवडून आले आणि खास करून भाजपचे जे सगळे उमेदवार आहेत त्यांची मतं जर आपण पाहिली 26-26-26, हे गणित जुळवताना नेमकं कशा प्रकारे, म्हणजे पहिल्या पसंतीची मतं मिळवताना काय करावं लागतं? नाही, मला असं वाटतं की ते एक विशिष्ट पद्धतीने त्याची रणनीती आखावी लागते. तर सगळ्यात पहिल्यांदा मगाचा एक मुद्दा फक्त करतो की खरंच पंकजाताई गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष पंकजाताईंचा आज या निमित्ताने संपला. एका अर्थाने नवीन संघर्ष परत, म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं एक अत्यंत वाईट राजकारण सुरू आहे ओबीसी विरुद्ध मराठा पेटवण्याचं, एका अर्थाने तो संघर्ष पुढे सुरूच राहणार आहे की ते सगळ्या विषयामध्ये ताईंना खूप काम करावं लागणार आहे, आपल्या सगळ्यांनाच काम करावं लागणार आहे. पण जो एका अर्थाने सातत्याने 14 ते 19 पराभव, लोकसभेमध्ये इतकी मेहनत घेतल्यानंतरही पराभव, असं एक चित्र झालं होतं ज्यातनं एक प्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये एक थोडी निराशा होती. पण मला असं वाटतं की ताईंच्या विजयाने एक नवा विजय, नवा दिवस, नवं त्यांचं वर्ष एका अर्थाने सुरू होतं आहे. एक नव्या पद्धतीने त्या उद्यापासून कामाला लागतील, मोठ्या प्रमाणात आवाज उठवतील, हा एक त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आज नक्कीच एक महत्त्वाचा दिवस आहे ताईंच्या दृष्टीने, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने. हा सगळ्यात एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा शेवटी असं आहे की मतं विधान परिषद किंवा राज्यसभेत असेल तर एकतर स्वाभाविक आहे की इतर लोक सगळ्यांनी संपर्क करावा लागतो, शेवटी मतदार आहेत ते. पण त्याचबरोबर तुम्हाला पक्षाचं रणनीती योग्य पद्धतीने आखावी लागते. ती रणनीती आखताना त्याचं आणि विधान परिषदेचं किंवा राज्यसभेचं मतदानाचं गणित हे सेकंड थर्ड प्रेफरन्स जात असल्यामुळे किचकट गणित आहे ते. त्यामुळे त्या पद्धतीचं ज्याला रणनीती जमते हे सहज सोपं नाही.
आणि मला तर अगदी कमी मतं असताना अभयराव इथं सांगू शकतील की अत्यंत कमी मतं असताना सुद्धा एखादा उमेदवार जिंकून येऊ शकतो, कारण त्या मतांच्या टक्केवारी अगदी याच्यावरती सेकंड प्रेफरन्सवरती जात तसं यावेळी घडू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की एक रणनीती आखावी लागते. ती रणनीती आखण्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती ही यशस्वी झाली. स्वाभाविकपणे देवेंद्रजींनी हा तिसरा त्यांचा हॅट्रिक आहे त्यांची. इतर पक्षांनी त्यांना सपोर्ट, त्यांना मतं मिळाली, ही पण वस्तुस्थिती आहे. प्रश्न असा आहे की या निमित्ताने काँग्रेसवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की लोकसभेमध्ये 1 नंबरला आलं वगैरे, आता सगळी चर्चा झाली, तरी सुद्धा इतकी निराशा आमदारांमध्ये येण्याचं कारण काय? आमदारांचा विश्वास नाही त्यांच्या काँग्रेस नेतृत्वावरती. शरद पवार गटामधले सुद्धा आता एक आता असं हे गृहीत धरायचं का की एक जे मत होतं, एक सुद्धा मत स्वतःच्या पक्षाचं मत सुद्धा जयंत पाटलांना मिळालं नाही, हे किंवा डावे पक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीला मतदान करतात, हा तर मोठाच. नाही, मला तेच विचारायचं, भाजपकडे अशी कुठली किमया आहे ज्याच्यामुळे हे सगळे तुमचे वैचारिक विरोध सुद्धा तुमच्याकडे विधान परिषद, राज्यसभेत. नाही, त्यामुळे अभयराव मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की मुळामध्ये शरद पवार गटाचे किती 12 मधले किती नेमके आमदार जयंत पाटलांना मतदान केलं याचा विचार करण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचं मतं ही नक्की फुटली आहेत. याबद्दल म्हणजे मला वाटतं की शंका कोणाला येण्याचं कारण नाही. आपुलकी जी वाटते त्याचं रहस्य सांगतच नाही. असं की लोकांचं काम एक मिनिट दिल्लीपासून मुंबईपर्यंत असं लोकांची कामं करण्यामध्ये ज्या पद्धतीचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा आहे, त्या विश्वासाची किमया ही इतर पक्षाच्या आमदारांना होत असेल आणि त्यामुळे अरे नाही असं आहे ना, त्यातून ह्या प्रकारचं ते तुमचं मत वेगळं आहे पण शेवटी की आम्ही लोकांना काय दिले, खोके दिले म्हणून लोक आमच्याकडे आले, खोके दिले मूळ मुद्द्याकडे मी येतो. मला सांगा, आज काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवण्यामध्ये अपयश का नेमकं आलेलं असेल? म्हणजे महायुतीकडे काँग्रेस झुकते, मात्र महाविकास आघाडीचा हिस्सा होताना देखील त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या मतांना होत नाही. आता त्याचं कारण इतक्या लगेच समजू शकणार नाही. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल की त्यातनं निश्चित काय झालं. कारण आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हल्ली निवडणुकांना किती प्रचंड पैसा खर्च करावा लागतो हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक उमेदवाराला काही ना काही अपेक्षा आहे आणि भाजप असं गुळ लावून बसलेला आहे किंवा खोके घेऊन बसलेला असताना कोणालाही मोह होणार आहे की तो खोका घेऊन आपण जावं आणि विधानसभेच्या निवडणुका लढवावं. इतकं सरळ आहे. पण ते थोडे सांगणार आहे, ते हेच सांगणार आहे की आम्ही कामं केले. आता सभागृहामध्ये मुख्यमंत्री पण बोलत होते, आम्ही 2.5 वर्षात किती कामं केले, आम्ही किती 2.5 वर्षात कामं केले. तुम्ही काय कामं केले ते सगळ्यांना माहिती आहे ना. आज रस्त्यांना किती खड्डे पडतायत, मोठे मोठे तळे जात आहेत. तुमच्या कामांमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही किती भ्रष्टाचार करतात, कामं झाली नाही हा तुमचा आरोप आहे. हे साहजिक आहे. नक्कीच. आता समृद्धी महामार्ग बघा, अटल सेतू बघा. खोटं नॅरेटिव्ह उदाहरण, समृद्धीला खड्डा पडला नाही तर समृद्धीच्या साईडचा, अटल सेतूला खड्डा पडला नाही तर अटल सेतूला जो अप्रोच रोड आहे त्याच्यावरती एक खड्डा पडला होता ज्याचं, त्यामुळे असं समृद्धीला खड्डा पडला, अटल सेतूला खड्डा पडला, हे तर धादंत कुठे. मुद्द्यांवरती आपण विधान परिषद निवडणुकांसाठी हे मुद्दे राखून ठेवूयात. या संदर्भातली चर्चा आपली विधानसभा निवडणुकांच्या वेळेला देखील होत राहील. मात्र आज तुम्ही विधान परिषदेच्या या निवडणुकांसंदर्भातल्या रणधुमाळी संदर्भात आपण आलात आणि 0 आवर मध्ये आमच्याबरोबर चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध